हरे कृष्णा. आपण आयुष्यात काही घटना घडतात म्हणून भक्ती मार्गात येतो, किंवा घरात कोणीतरी करत असतं म्हणून भक्ती मार्गात येतो, कोणीतरी अगदी जवळच या मार्गात असतं म्हणून येतं. तुम्हाला असं वाटतं की ती व्यक्ती या भक्ती मार्गात येण्यासाठी माध्यम ठरली, पण जेव्हा आपली जन्मोजन्माची भगवत भक्ती असते तेव्हा ती पूर्ण करण्यासाठी आपण हा जन्म घेतो आणि आपण आपली भक्ती भगवंतांच्या चरणी समर्पित करतो. भक्ती असणं म्हणजे काय आणि भक्ताचं सगळ्यात पहिलं लक्षण काय हे भगवंत स्वतः 12व्या अध्यायातल्या 19व्या श्लोकात सांगत आहेत. यो मामेवम सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत. त्याचा अर्थ असा, जो मला संशय रहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय, म्हणून हे भारता तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतो. संशय रहित होऊन मला जो जाणतो, मला जो भजतो. अरे भक्त प्रल्हाद, पुंडलिक, सगळ्यांना किती यातना सहन कराव्या लागल्या, किती त्रास झाला, त्यांच्या आपल्यांनी त्यांना छळलं, पण भगवंतांप्रती त्यांची निष्ठा काय होती, भगवंतांप्रती त्यांचे भाव काय होते, ती एकनिष्ठ होते की मला कितीही यातना सहन कराव्या लागल्या तरी माझे भगवंत माझ्या बरोबर आहे, त्यांनी मला साथ दिलेली आहे. जर आत्ता माझ्यासमोर काही आलेलं आहे तर याच्यातून सुद्धा तेच मला मार्ग दाखवतील. भक्ती असावी ना तर पुंडलिकासारखी, भक्ती असावी तर प्रल्हाद महाराजांसारखी. 5व्या वर्षी भगवंतांप्रती त्यांचं इतकं समर्पण होतं. आपण स्वतःला एकदा विचारण्याची खूप गरज आहे. थोडंफार मनाविरुद्ध घडलं तर आपण लगेच आपली भक्ती डांबडोळते. आपल्याला लगेच नको ते प्रश्न पडतात की भगवंत बघत आहेत ना, त्यांना दिसतंय का मला इतका त्रास होतोय. भक्त आहेस ना, मग तुझी श्रद्धा इतकी जास्त भगवंतांवर, एकनिष्ठता इतकी असावी की काही घडू देत, तो मला याच्यातून बाहेर काढेल, तो मला ती बुद्धी देईल, तो मला याच्यातून बाहेर काढेल. म्हणजे माझं कर्म करणं मी थांबवायचं नाहीये. त्याला मला ही मागणी मागायची की मला सद्बुद्धी दे, मला सद्मार्गावर ठेव. कारण जेव्हा वाईट गोष्टी आयुष्यात येतात तेव्हा माणूस भरकटणं खूप खूप इझिली घडतं. पण योग्यता मार्गावर कोण येतो माहितीये? ज्याला भगवंतांची साथ लाभलेली असते आणि ज्याचा भगवंतांवर ज्याची श्रद्धा असते की ते आहेत, त्याच्याबरोबरच हे मॅजिक्स घडतात. म्हणून तुम्ही नेहमी बघाल आयुष्यात वाईट घडतं, पण त्याच्यातून योग्य मार्गावर येणारे आणि वाईट मार्गात भटकणारे कुठलं प्रमाण जास्त असतं. ज्यांनी भगवंतांना धरून ठेवलंय ना की काहीही घडू देत, मी तुझ्या चरणांना मी कधीच सोडणार नाहीये, त्याच्या आयुष्यात वाईटातून सुद्धा चांगलंच येतं. कारण त्याला माहिती असतं ह्या मार्गातही, या घडणाऱ्या घटनांमध्ये सुद्धा भगवंत आहेत, याच्यातून ते मला बाहेर काढतील, याच्यातून ते मला काहीतरी चांगलंच शिकवून माझं बेस्ट व्हर्जन याच्यातून डेव्हलप होईल. त्याच्यामुळे आपली भक्ती संशयरहित असणं प्रचंड महत्वाचं आहे. तरच आपण या भक्ती मार्गात टिकू शकतो, तरच आपण भक्तीमध्ये पुढे जाऊ शकतो. हे सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला सांगा. आणि भक्तीमध्ये ना टर्म्स अँड कंडिशन्स नसतात. भक्तीमध्ये फक्त आणि फक्त समर्पण असतं. आणि भक्तीमध्ये पूर्णपणे न्योछावर करून देतो आपण भगवंतांना की तू मला घे, तू माझा सांभाळ कर, मला चांगले कर्म करण्याची बुद्धी दे. आणि हेच सगळ्यात पहिलं लक्षण आहे भक्ताचं. म्हणूनच तर आपण ज्या कथा ऐकतो भक्त प्रल्हादांच्या, ध्रुव महाराजांच्या, पुंडलिकाच्या, त्याच्यात त्यांचं समर्पण बघा. त्या कथा ऐकून अंगावर काटे येतात. काय नाही घडलं त्यांच्या आयुष्यात, काय यातना त्यांना सहन कराव्या लागल्या नाही, पण त्यांनी भगवंताचे चरण कधी सोडले नाही, त्यांचा नाम जप कधी सोडला नाही. आज सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला विचारा, खरंच माझी भक्ती अशी आहे का? नसेल तर भगवंतांना प्रार्थना करा, माझी भक्ती अनकंडिशनल असू देत, मला तुझ्या प्रतीचं माझं समर्पण वाढवण्यासाठी योग्य त्या मार्गावर ठेव. कारण संशयरहित भक्ती असलेला भक्तच भक्तीमध्ये संलग्न होतो, हे स्वतः भगवंत सांगत आहेत. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्समध्ये कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. हरी हरी बोल.